नमस्कार मंडळी, मी रेश्मा सावंत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आम्ही चाललो आहोत अक्षित आणि विहा यांच्या आजी आजोबांकडे। कारणही तसं खास आहे, कारण आज आहे मटण आणि मच्छीचा बेत। सो आई खूप छान मटण आणि मच्छी बनवतात, म्हणून म्हटलं त्यांच्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर कराव्यात। तर इकडे विहा खूप एक्सायटेड आहे तिथे जायला, तिला छान वाटतं तिकडे जायला। आणि अक्षित पण पुढे बसला आहे। सो 10 मिनटं अगदी हार्डली आहेत आमच्या इथून त्यांच्या तिकडे जायला। सो चला जाऊया। तर मंडळी, आम्ही घरी पोचलो आहोत आणि आईने अर्धी तयारी तशी केलीच होती। तर इथे घेतलं आहे मटण आणि मटणाला हळद मीठ लाल तिखट लावून घेतलं। सो त्याला आता कुकरमध्ये शिजवणार आहोत, कारण तसा भरपूर उशीर पण झाला आहे। मटण आता शिजते कुकरमध्ये। आता कुकरला आपण बऱ्याचशा शिट्ट्या देऊ, जवळजवळ 10-15 तरी शिट्ट्या लागतील त्याला, मगच छान असं शिजेल। मग आपण शिजल्यानंतर पुढची प्रोसेस बघू। आणि इकडे चाललो आहे, आज डबल मेजवानी ॲक्च्युली, मटण आणि मस्तपैकी प्रॉन्स आईंच्या हातचे, हो की नाही? आम्ही हे मीठ मसाला आता प्रोसेस करतानाच दाखवूया। ओके। तर इकडे प्रॉन्स धुतले जातात त्याचे, तर मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे धागे असतात ते काढून घेतलेत आईंनी अगदी व्यवस्थित। आणि आता त्याला चांगलं पाण्यातून बऱ्याचदा धुवून काढतात। त्याला खूप व्यवस्थित धुतलेले लागतात, काही असेल चिकन मटण किंवा मच्छीसुद्धा। आणि हे बघा, हे असं चोळून घेतले ना प्रॉन्स व्यवस्थित, तर अशी घाण निघते। हे बघा, तर अशी पद्धत पण नक्की तुम्ही ट्राय करून बघा, स्वच्छ धुताना चांगली बऱ्यापैकी घाण निघते। चला आता पुढे आपण मॅरिनेशन करू। 2 चमचे आलं लसूण पेस्ट आणि स्वादानुसार नमक। आता हळद, त्यानंतर लाल तिखट, आमचूर आगोड हे मॅरिनेट करून ठेवायचं आपल्याला, नंतर खायचं मस्त। तर इकडे प्रॉन्स फ्राय करण्यासाठी घेतलं आहे तांदळाचं पीठ आणि रवा, त्यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकून घ्यायचं। थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं, कारण आपण ऑलरेडी तर मीठ टाकलेलंच आहे प्रॉन्समध्ये, पण तरीसुद्धा वरती जे कोटिंग येणार आहे तांदळाचं आणि रव्याचं, तर त्याला थोडंसं मीठ लागल्यानंतर ती टेस्ट पण छान येईल। आणि प्रॉन्स टाकूया पटापटा। आईने लावून ठेवला आहे मसाला, मी फ्राय करते, नाहीतर मंडळी म्हणतील नुसती खायला आली आई तर। आहे की नाही मंडळी, मदत केली पाहिजे। मस्तपैकी आज आईच्या हातची मेजवानी आहे, मटण आणि प्रॉन्स आणि भाकरीसुद्धा। तर हे आपलं प्रॉन्स आहेत ना, थोड्या वेळ एक साईड 2-3 मिनटं आणि नंतर 2 साईड 2-3 मिनटं ठेवू। आमटी करू आता आपण। पाणी सगळं मस्तपैकी शिजलेलं मटण मंडळी। फोडणीमध्ये फोडणी सुरू झाली आहे, कांदा गेला आहे,
थोडा कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट अर्धा 2 चमचे जवळपास इथे अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे. छान अशी परतून घे. नंतर हा गरम मसाला इथे घेतला आहे हळद आणि मटण मसाला. आता ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकले नाही आहेत कारण आमचे पप्पा जास्त तिखट नाही खाऊ शकत नाही जास्त तिखट, त्याच्यामुळे त्यांना एकदम माइल्डच मटण बनवतं. दुसरी तुम्हाला रेसिपी मी दाखवणार आहे ती एकदम झणझणीत अशी असणार आहे मटणाची. तर एक स्पेशल पप्पांसाठी आता आपण हे मटण शिजवलेलं मटण पण खूप छान शिजलं नाही, मस्त शिजलं आहे. सॉरी बॅकग्राऊंडला खूप चिल्ले पार्टी आहे. ही बघा चिल्लर पार्टी खूप मस्ती करतात ते. आता ह्यामध्ये टाकत आहे चवीपुरतं मीठ. मीठ तर ऑलरेडी शिजवतानाच टाकलेलं होतं, तरीसुद्धा तुम्हाला असं वाटलंच की टाकायचं आहे मीठ, गरज आहे, तर तुम्ही टेस्ट करून मग त्याच्यामध्ये ॲड करू शकता मीठ. उकळी आली मस्तपैकी. कोथिंबीर, तर मंडळी इकडे चालू आहे सुक्का मटणाची तयारी आणि याच्यामध्ये आपण तेल घेतलं. तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा छान व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये टाकणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट 2 चमचे. ती पण व्यवस्थित तेलात परतून घ्यायची, तिचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे अशी. मंडळी मगाशी आपण मटणाचा जो रस्सा बघितला होता तर तो कमी तिखट होता कारण पप्पा आमचे तिखट खात नाही, त्यांना नाही चालत तेवढं तिखट. तर हा जो सुक्का मटण आता करणार आहेत ना तर तो बऱ्यापैकी तिखटच करणार आहे कारण बाकीच्यांना तिखट आवडतं, सो त्यांच्यासाठी स्पेशल. तर छान आता परतून घ्यायचं सगळं, कांदा अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित तेलामध्ये आणि त्याच्यामध्ये बाकीचा पण आता मसाले घेतले ते ॲड करू. त्याच्यामध्ये घेतला आहे हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर, मटण मसाला. हे व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये आणि मसाले टाकताना ना गॅस थोडा कमी करायचा, फ्लेम थोडी कमी करायची. आता हे गेलं आहे वाटण. इथे सुकं खोबरं आणि कांदा अद्रक लसूण हे छान भाजून घेतलं आणि मिक्सरला वाटून घेतलं आहे. ते सुद्धा छान आता मस्त मिक्स करून घ्यायचं, तेलात छान असं परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे शिजलेलं मटण आहे ते टाकायचं. ते सुद्धा छान आता मस्त मिक्स करून घ्यायचं मसाल्यांमध्ये. सगळा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची वरून. आता इथे आपल्याला जास्त गॅसवरती ठेवायचं नाही आहे मटण, कारण आपण ऑलरेडी मटण शिजवून घेतलं होतं, तर जास्त वेळ लागणार नाही त्याला. हार्डली 10 मिनटं ठेवायचं गॅसवरती, त्याचं पाणी थोडं आटेपर्यंत. मग आपला सुक्कं मटण रेडी आहे. खायला खूप छान लागतं मंडळी. तुम्हीसुद्धा अशी झटकीपट होणारी रेसिपी आहे ती नक्की ट्राय करून बघा. आता मस्तपैकी आपलं सुक्कं मटण रेडी आहे. आता आपण ताव मारूया. तर मंडळी जेवू केव्हा. मटण रस्सा, भाकरी, मटण सुक्का आणि प्रॉन्स फ्राय रेडी आहेत. तुम्हीसुद्धा ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा, झटकीपट होणारी आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.